संभाजीनगरचा खवळ्या किंवा खवड्या डोंगर 21 ऑगस्टच्या सकाळी 10 वाजल्यापासून इथे एक वेगळाच थरार सुरू होता. डोंगराच्या कड्यावरती एका गर्दी होती, लोक होते, पोलीस होते, एक आई होती, एक वडील होता आणि एक मुलगा सुद्धा होता आणि तिसगावचे माजी सरपंच सुद्धा, अग्निशमन दलाचे काही कर्मचारी सुद्धा होते. आणि या सर्वांचा एकच प्रयत्न सुरू होता की एका तरुणाला वाचवायचा. कुणाल चौंदडे नावाचा एक तरुण जीवन संपवायचा प्रयत्न करत होता डोंगराच्या कड्याला उभा राहून. कुणालला वाचवताना कुणालच्या वडिलाचा तोल गेला आणि हे दृश्य पाहून कुणालच्या आईने सुद्धा पुढच्या 2 ते 3 सेकंदामध्ये उडी मारली आणि हस्तखेळतं कुटुंब संपलं. पण नेमकं काय घडलं त्या खवड्या डोंगरावरती पाहूया आपण ह्या व्हिडिओमधून. तर संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरती देवळाई भागामध्ये राहणारा कुणाल चांदवडे आला. डोंगराच्या कड्याला उभा राहून म्हणाला, मला जगायचं नाही, मला मरायचं आहे, मी जीवन संपवतो. तर हा सर्व प्रकार सकाळी 10च्या सुमारास सुरू होता आणि गावामध्ये बातमी पसरली आणि तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव आणि गावकऱ्यांनी खवड्या डोंगरावरती धाव घेतली. हा खवड्या डोंगरावरती सर्व प्रकार चालू असताना त्या कुणालचा वडील खाली डोंगराच्या खाली होता आणि त्याची आई डोंगराच्या वर त्याला समजावत होती, कुणाल बाळा, तू असं काहीच करू नको, तुझं काय असेल ते मी बघते. पण कुणाल मात्र स्वतः ठाम होता, निर्णय काहीच बदलत नव्हता. पोलिसांनी डोंगराच्या खाली येऊन जाळी वगैरे लावलेली होती, त्यांचं बचाव कार्य सुरू होतं. बाकीची टीम सुद्धा जिकडं तिकडं बघत होती. पण कुणाल मात्र वेळोवेळी जागा बदलत होता. कुणाल कुणाचंच ऐकत नव्हता. कुणालनं गेल्या वर्षी सुद्धा हाच प्रकार केला होता. ह्याच डोंगरावर येऊन असाच प्रयत्न केला होता. तेव्हा सुद्धा पोलिसांनी त्याला वाचवलं होतं. कुणालसोबत पोलीस बोलत होती, माझे सरपंच बोलत होते, तुझ्याकडे ह्या वयात आयफोन आहे, आणि गावकरी सुद्धा बोलत होते की तू असं करू नको. तर कुणाल स्वतःच्या म्हणण्यावरती ठामच होता. कुणाल वेळोवेळी जागा बदलत होता. सुमारे दुपारी 1च्या सुमारेस कुणालचे वडील डोंगरावरती आले आणि त्याच्यासोबत 15 मिनिटं चर्चा केली. सरपंचाने सुद्धा ह्याच्या अगोदर सांगितलं होतं, तू येडेवानी करू नकोस, तुझ्याकडे ह्या वयात आयफोन आहे, मी सरपंच असून माझ्याकडं साधा बटनवाला फोन आहे. पण तो काय ऐकण्याच्या तयारीत नव्हता. तो म्हणत होता, माझ्याकडं दुसरा कोणताच पर्याय नाही. तर त्याची आई त्याला म्हणाली रडत्या आवाजात, तू असं का म्हणतोय, तुझ्या वडिलाचं आणि तुझं भांडण असं तुला वाटतंय तर मी तुझ्या वडिलाला सोडते, पण तू माझ्यासाठी जग. पण कुणाल काय ऐकत नव्हता. कुणालच्या आईनं स्वतःचं मंगलसूत्र काढून टाकलं होतं त्याच्या समोर, तरी सुद्धा तो एवढा निर्भीड झाला होता. सुमारे दुपारी 1च्या सुमारास कुणालचे वडील वर आले. 15 मिनिटं चर्चा चालली आणि कुणालचे वडील त्याला वाचवायला गेले चल म्हणून. पण तेवढ्यात तोल गेला दोघांचाही आणि पुढच्या सेकंदाला कुणालच्या आईनं ही दृश्य बघितलं आणि पुढच्या सेकंदामध्येच तिनं सुद्धा उडी मारली. कुणालकडे जो आयफोन होता तो आयफोन त्यानं हप्त्यावरती घेतला होता. कुणालचे वडील ट्रक ड्रायव्हर होते आणि आई त्याची घरकाम करत होती. तर कुणाल म्हणत होता की माझ्या हप्त्यासाठी पैसे पाहिजेत. तर कुणालच्या वडिलाची परिस्थिती एवढी नाजूक होती, तर त्यांनी वेळोवेळी त्याला तक्रार करत होता. कुणाला वडिलाकडं मला पैसे पाहिजेत, आईकडे तक्रार करत होता. मग काहीतरी ह्या दोघांचं खटकलं आणि कुणाल 21 ऑगस्टला
सकाळी 10च्या सुमारास त्या डोंगरावरती आला आणि शेवटी कुणालने जे करायचं ते केलंच. घरून कुणाल सांगून आला होता की जातो मी आता, जीवन संपवतो असं सांगून आला होता. म्हणून कुणालची आई संगीता चांदवडे आणि कुणालचे वडील मुरलीधर चांदवडे हे आले होते. तर कुणालच्या वडिलांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाही. आणि बघता बघता हसत्या खेळत्या कुटुंबाचा शेवट झाला. आणि ते सुद्धा एका आयफोनच्या हप्त्यासाठी तिन्ही व्यक्तीचा मृत्यू झाला.